जालन्यामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाला। समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झालाय। मृतांच्या नातेवाईकांनी आता 50 लाखांची मागणी केली आहे। समृद्धी महामार्गात कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेण्याची मागणी देखील नातेवाईकांकडून करण्यात आली आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत महिलांचे मृतदेह ताब्यात न घेण्याची देखील त्यांची भूमिका आहे। जालन्यामध्ये हा भीषण अपघात झाला, यामध्ये 8 महिलांचा मृत्यू झाला। त्याच्याकरता कॉन्ट्रॅक्टर यांची नुकसान म्हणून प्रत्येकी 50-50 लाख रुपये द्यायला पाहिजेत, नाहीतर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही तोपर्यंत। आणि समृद्धी महामार्गावर हर एक घरातील प्रत्येक एक सदस्य कायमस्वरूपी कामावर घ्यावं अशी आमची मागणी आहे गावात। एकही प्रतिक्रिया आपल्या पालकमंत्री महोदयांनी त्याला दिली नाही। 5 लाखाची मदत आज तुटपुंजी आहे। मला असं वाटतं की 50 लाखाची मदत मुख्यमंत्र्यांना लक्ष घालून त्यांना केळेगावान आणि निधोना आंबेडकर नगर येथील महिलाला दिली पाहिजे। की शासनाने आमच्या त्या प्रत्येक महिलेला 50-50 लाख रुपये आर्थिक मदत करावी। त्याचप्रमाणे जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी देखील आर्थिक मदत करावी आणि ज्या कंटेनरने हे नुकसान केलेलं आमच्यावर खूप मोठा हा जो डोंगर कोसळवलेला त्याच्याकडून देखील आम्हाला आर्थिक मदत मिळावी।